धनत्रयोदशीला धनतेरसला धन्वंतरीचे पूजन करावे। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। धन्वंतरीचा फोटो घरामध्ये मांडून पंचोपकार पूजा करावी आणि धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करावा। धन्वंतरी देवतेला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी। धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी अगदी मोस्ट रिक्वेस्टेड धनत्रयोदशीला पूजा मांडणी कशी करता, धनत्रयोदशी किंवा आपण त्याला धनतेरस म्हणतो, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सेवा सुद्धा सांगणार आहे, सेवा कशी करायची आहे आणि कोणता अतिशय महत्त्वाचा मंत्र आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणायचा आहे, जप करायचा आहे, याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, धनत्रयोदशीची पूजा मांडणी अगदी सोपी आहे। त्यासाठी फार काही आपल्याला काही लागणार नाहीये, फक्त मनाने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने ही पूजा करा। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो। बघा, हा धन्वंतरी देवतेचा फोटो आहे, तर ह्या धन्वंतरी देवतेची आपण पूजा करतो। कोणी धनत्रयोदशीला धनतेरस असं सुद्धा म्हणतात आणि लक्ष्मीपूजनाला आपण आपलं धन, पैसा यांची पूजा करत असतो। पण बरेचसे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा धनाची पूजा करतात। बघा, साधारणतः 80-90% पूजेची जी पद्धत असते ती बऱ्याचशा ठिकाणी सारखीच असते, फक्त काही ठिकाणी थोडाफार फरक असतो। तर आता मी जी नेहमी पद्धत फॉलो करते, आम्ही स्वामी समर्थ केंद्रातल्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या मी फॉलो करते। बघा, आपल्या सासरच्या आणि माहेरच्या पूजा पद्धतींमध्ये सुद्धा थोडाफार फरक असतो, पण धनत्रयोदशीची पूजा मांडणी अशा प्रकारे झाली पाहिजे, तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आता पटकन पूजा मांडणी दाखवते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सेवा काय करायची आहे, महत्त्व या सगळ्या आणि त्यामागची कथा काय आहे या सगळ्या गोष्टी सांगते। तर आता बघा, मी इथे खाली चौरंग घेतलाय, तुम्ही पाट पण घेऊ शकता। तर पाटावर किंवा चौरंगावर छान असं वस्त्र अंथरायचं आहे आणि आजूबाजूला आपल्याला रांगोळी काढायची। तर सगळ्यात पहिले मी अगरबत्ती लावून घेतली आणि आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। अगरबत्ती आणि दिवा लावूनच आपण कुठल्या पण पूजेला सुरुवात करत असतो। तर आता सगळ्यात पहिले आपल्याला या पूजेसाठी कलशाची स्थापना करायची। तर कलशाची स्थापना करण्यासाठी खाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावर हळद आणि कुंकू। ठीक आहे, आता हा तांब्याचा तांब्या घेतलाय, त्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं घेतले, 5 विड्याचे पान आहे आणि त्यावर हे नारळ आहे। ठीक आहे, तर नारळाचा शेंडा जो आहे तो वरच्या दिशेला आला पाहिजे आणि थोडंसं नारळ जे आहे ते पाण्यात बुडलं गेलं पाहिजे। आता या कलशावर पुढच्या बाजूला आपल्याला छान स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला 4 थेंब जे असतात ते पण द्या। नेहमी स्वस्तिक काढताना लक्षात ठेवा, मध्ये 4 थेंब आणि बाजूला 2 रेषा काढायच्या, त्याशिवाय स्वस्तिक हे चिन्ह पूर्ण होत नाही। आणि 5 दिशांना, कलशाच्या 5 दिशांना खालून वर हळद आणि कुंकूने 5 रेषा काढायच्या आहे। ठीक आहे, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कलशाची स्थापना करायची। आता कलशाची स्थापना झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची। तर बघा, कुठल्याही पूजेला आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, त्यांच्या स्थापनेने आपण पूजेला पुढे सुरुवात करत असतो की जेणेकरून आपल्या पूजेमध्ये कुठले अडथळे जे आहे ते नाही यायला पाहिजे। तर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी स्वरूपात सुद्धा इथे स्थापना करू शकतात। मूर्ती असेल, मूर्ती घ्या, हरकत नाही। आणि बघा, आता गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणात घ्यायची आहे, त्यावर 11 वेळेस आपल्याला पाणी टाकायचं आहे। ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः। त्यानंतर 11 वेळेस आपल्याला दुधाने आणि परत 11 वेळेस आपल्याला पाण्याने ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः। तुम्ही यावेळेस अथर्वशीर्षसुद्धा लावू शकतात। तर गणपती बाप्पांचा असा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हटले गेले पाहिजे असं काही नाही आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता या ठिकाणी गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची। तर हे विड्याचे 2 जोडपान आहे, त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे, हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची जी मूर्ती ती आपल्याला स्थापित करायची। हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे। आत्ता मी दुर्वा नाही घेतलेला आहे। गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। खाली पाण्याचा भरीव चौकोन करा, त्यावर आपल्याला गूळ आणि खोबरं ठेवायचं आहे। नैवेद्याभोवती थोडंसं पाणी फिरवा आणि बाप्पांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे, बाप्पांना नमस्कार करायचा आहे। आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे।
तर बघा, लक्ष्मी मातेची स्थापना तुम्ही जर कोजागिरी पूजेची पूजा मांडणी केली असेल तर त्यामध्ये आपण बघा लक्ष्मी आणि कुबेरांची सुपारी स्वरूपात पण स्थापना केली होती. त्या सुपारी तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही मूर्तीची स्थापना केली, लक्ष्मी मातेची तुमच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती असते तर ती सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. आता लक्ष्मी मातेला तुम्ही सगळ्यात पहिले इथे लक्ष्मी मातेला अभिषेक करण्यासाठी तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 11 वेळेस पाणी, 11 वेळेस दुधाने आणि परत 11 वेळेस पाण्याने तुम्हाला 99 मंत्र म्हणा, श्रीसुक्त म्हणा. तुमच्याकडे जितका वेळ आहे तर त्यावर तुम्ही ठरवू शकतात. पण साधे अगदी स्तोत्र मंत्र म्हटले तरी हरकत नाही, फक्त अगदी मनापासून करा. आता बघा, खाली मी 2 विड्याचे जोडपान घेतले, तिथे थोडेसे तांदूळ, त्यावर आपल्याला परत हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती आपल्याला स्थापित करायची. आता लक्ष्मी मातेची पंचोपकार पूजा करायची. हे लक्ष्मी माते, मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. लक्ष्मी माते, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. लक्ष्मी माते, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. लक्ष्मी माते, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचे. गणपती बाप्पांना आणि लक्ष्मी मातेला आपल्याला दिवा आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. ठीक आहे. दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू, अक्षता आणि फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे. दिव्याची पण पूजा करायची. कलशाची पण पूजा करून घ्यायची आहे. कलशाला पण हळद कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे. कलशाला फूल अर्पण करा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेचा जो फोटो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची. बघा, धन्वंतरी देवता हे जे आहे हे आरोग्याचे देवता आहे. तर असा फोटो तुम्हाला आता बाजारामध्ये मिळेल. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळेल किंवा नाही मिळाला तर तुम्ही प्रिंटआउटसुद्धा काढू शकतात. गुगलवर तुम्ही धन्वंतरी देवतेचा फोटो जरी सर्च केला तर असा तुम्हाला धन्वंतरी देवतेचा फोटो मिळतो. तर त्याचीसुद्धा तुम्ही प्रिंट काढून छान अशा कागदावर लावा. आता हा सुद्धा साधा एक फोटो होता, तर त्याला मागच्या साईडने मी एक कडक पुठ्ठा लावून तर अशा प्रकारे मी करून घेतलं आहे आणि दरवर्षी मी हाच पूजत असते. आता आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो आहे तर त्यामुळे अभिषेक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे, त्यांची फक्त आपल्याला पंचोपकार पूजा करायची आहे. आता धन्वंतरी देवतेला आपल्याला हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. हे धन्वंतरी देवता, मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. धन्वंतरी देवता, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. हे धन्वंतरी देवता, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. धन्वंतरी देवतांना आपल्याला तुळशीसुद्धा अर्पण करायची आहे. हे धन्वंतरी देवता, मी तुम्हाला तुळशी अर्पण करत आहे. यानंतर आपल्याला एक फळ ठेवायचं आहे. इथे पाण्याचा भरीव गोल करा आणि त्यावर आपल्याला हे फळ अर्पण करायचं आहे. त्याभोवती पाणी फिरवायचं आहे. ठीक आहे. अगदी साध्या पद्धतीने धन्वंतरी देवतेची आपल्याला पूजा करायची. आता बघा, धन्वंतरी हे आरोग्याचे देवता आहे, त्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देते. आता या ठिकाणी मी हे 5 बोळके ठेवलेले किंवा तुम्ही 5 वाट्या ठेवू शकतात. 5 किंवा 7 तुम्हाला धान्य ठेवायचे. मी मूग घेतले, तांदूळ, गहू, त्यानंतर तुरीची डाळ घेतली आणि चवळी जे आहे ते घेतलेले. ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये बघा हळद जिरेसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी लाभकारी असतात त्या आपल्याला घ्यायच्या. आता मी याच्यात मिक्स ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता या गोष्टी घेतल्या. तर हा पण नैवेद्य जो आहे तो मी इथे ठेवते. ठीक आहे. असे तुम्हाला बघा यामध्ये तुम्ही पुदिना, त्यानंतर तुळस या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. जेवढ्या गोष्टी आपल्या आरोग्याला लाभकारी असतात त्या गोष्टींची आज आपल्याला पूजा करायची असते. त्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणून आयुर्वेदिक औषधं म्हणून आपल्याला तुळस, पुदिना, हळद, जिरे या वस्तूसुद्धा तुम्हाला या ठिकाणी या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीला आपल्याला महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे या नैवेद्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. तर धने आहे आणि गूळ आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना खूप 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 महत्त्व आहे. त्यामुळे महिलांनो, न विसरता तुम्हाला धने आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. या ठिकाणी मी पाण्याचा भरीव चौकोन करते, त्यावर आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्याभोवती पण आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि तो नैवेद्य आपल्याला धन्वंतरी देवतेला अर्पण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे.
तर बघा, अतिशय ही साधी सोपी पण खूप मस्त अशी छान अशी पूजा मांडणी आहे. या पूजेला खूप महत्त्व आहे. आता बघा, जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला तुमचं धन ठेवायचं असेल, म्हणजे तुमचे पैसे सोनं नाणं ठेवायचं असेल, तर याच पूजा अशीच मांडायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही इथे तुमचं जे धन आहे तर ते तुम्ही ठेवू शकतात. ठीक आहे. तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी सेवा काय काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. या दिवशी 11 वेळेस, 101 वेळेस, 108 वेळेस, 121 वेळेस, जितक्यात जास्त वेळेस तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्हाला धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे. धन्वंतरी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळेस विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे, बोलायचं आहे. त्यानंतर 1 वेळा रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय, त्यानंतर 1 वेळेस कालभैरवाष्टक आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्र. ठीक आहे. या गोष्टींचा तुम्हाला जप करायचा आहे, या गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील किंवा यूट्यूबला तुम्ही या गोष्टी ज्या आहे, विष्णू सहस्रनाम वगैरे या गोष्टी मोठ्या आहे, तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा ऐकू शकता. तर बघा, आणि धनत्रयोदशीची पूजा मांडणी ही तुम्ही सकाळीच करू शकतात. सकाळी दिवसभर तुम्ही मांडू शकतात आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला उचलायची असते. ठीक आहे. तर या दिवशी संध्याकाळी यमदीपदान पण करतात, त्याला पण खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील लोकांचा अपमृत्यू टळण्यासाठी यमदीपदान करतात. ते कसं करायचं आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि अशी पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी देवता, माझ्या घरातील सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे, भरभरून त्यांची प्रगती होऊ दे. जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची. घरातील सर्वांना निरोगी भरपूर आयु आरोग्य लाभू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि मनातली जी पण काही आपली इच्छा आहे ती आपल्याला सांगायची. तर आता बघा, या धनत्रयोदशीबद्दलची थोडीशी माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ आहे आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे आणि रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांचे चिंतन आणि प्रसार करणे होय. तर त्यामुळे धनत्रयोदशी जी आहे ती साजरी केली जाते. धनत्रयोदशीचा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातामध्ये कुंभ आणि उजवा अभयकार म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला. त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशाही नावाने ओळखले जाते. त्यांच्यामुळे विविध प्रकारच्या औषधांचा विकास झाला आणि अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते. तर असं हे धनत्रयोदशीचं खूप महत्त्व आहे. तर म्हणून आपल्याला आपल्या घरातील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी, भरभरून आयुष्य लाभण्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे. अशी ही पूजा मांडणी आहे. आणि यामध्ये तुम्ही जर तुमच्या धनाची तुम्हाला पूजा करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं धन ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला पूजा करायची. पण असं पण लक्ष्मीपूजनला सुद्धा आपण आपल्या धनाची पूजा करतच असतो. तर त्यामुळे मी माझं सांगते, मी धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त ही पूजा मांडणी करत असते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी माझे जे घरचं धन आहे तर त्याची पूजा करत असते. तुमच्या थोडाफार प्रथा इकडे तिकडे असतात, तर त्यामुळे तुम्हाला करायची असेल तर त्या दिवशी फक्त तुम्ही यामध्ये धन ठेवून तुमचं जे धन आहे ते ठेवून तुम्ही त्याची पूजा करू शकता. तर अशी ही धनत्रयोदशीची पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पण मनाने करा, श्रद्धेने करा, त्याला खूप महत्त्व आहे. नक्की करा, त्याचा भरभरून लाभ तुम्हाला मिळेल. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.